भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आज इथे संक्रांत निमित्त प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। त्यामध्ये 75 स्टॉल इथे आपण लावलेले आहेत। त्या 75 स्टॉलपैकी विविध प्रकारच्या स्टॉलमध्ये आपल्याला आपण आमंत्रित करत आहोत की इथे येऊन खरेदीचा मनसोक्त आनंद लुटा। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे अनेक उपक्रम राबवले जातात। त्यापैकी एक उपक्रम म्हणजे प्रदर्शन। वर्षामधून 5 प्रदर्शन आपण उद्योजकांच्या व्यासपीठ मिळवण्यासाठी आपण भरवत असतो। माध्यमातून कमीत कमी 20 ते 25 लाखाचा व्यवसाय 2 दिवसामध्ये इथे केला जातो। वर्षभरासाठी त्यांना कस्टमर मिळतात। आपण इथे व्यावसायिकांना व्यासपीठ देऊन कायम स्वरूपात धंद्यामध्ये उभं राहण्यासाठी मदत करत असतो। तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अनेक उपक्रम आहेत। वरिष्ठ नागरिकांसाठी किंवा वैद्यकीय मदतीसाठी, शैक्षणिक मदतीसाठी, रोजगार निर्मितीसाठी अनेक प्रकारे आपले उपक्रम आपण करत असतो। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ 18 राज्यात आणि 26 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात काम करत आहे। त्याचबरोबर ब्राह्मण भवन हे बांधले जाऊन दिल्लीमध्ये सध्या सुरू केलेले आहे। त्याचबरोबर आपण प्रत्येक राज्यामध्ये 2 ते 3 ब्राह्मण भवन बांधण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे। त्याचे उद्घाटन पुणे आणि बेंगलोर येथे झाले आहे। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्रामध्ये 10 लाख सभासद आहेत। डोंबिवलीमध्ये 15,000 सभासद अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आहेत आणि त्या सगळ्या सभासदांना विनंती आहे की आज इथे येऊन प्रदर्शनामध्ये आपल्या उद्योजकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे। धन्यवाद। 10 आणि 11 रोजी हे जे होत आहेत प्रदर्शन, त्या प्रदर्शनाचं उद्घाटन पुन्हा असतील। दिनांक 10 आणि 11 रोजी जे प्रदर्शन भरवण्यात आले आहे त्याचे उद्घाटन मंदार हबे, सदानंद थरवळ, रेखा चौधरी मॅडम, आसावरी नवरे मॅडम, रंजना पेनकर, अमित पेनकर, सदानंद थरवळ साहेब आणि अनेक मान्यवर व्यक्ती यांच्या उपस्थितीत झाले। माननीय सचिन बोरस साहेब यांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला आणि प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। धन्यवाद। जय परशुराम। हे प्रदर्शन यशस्वीतेसाठी कोणाकोणाचं सहकार्य लाभलं? हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सगळ्यात मोलाचा वाटा म्हणजे स्टॉलधारकांचा आहे। स्टॉलधारकांनी स्टॉल लावल्यामुळे आपल्याला इथे प्रदर्शन भरवता आले। त्याचबरोबर हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी अनेक लोकांचं सहकार्य लाभलं आहे, जसे की आपले मांडववाले, जय आंबे। दुसरी गोष्ट म्हणजे इथे व्यवस्था करून देणारे लोकांची आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या डोंबिवली शहर कमिटी आणि स्वयंसेवकांची अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आयोजित केलेल्या 2 दिवसीय संक्रांत प्रदर्शनामध्ये आम्ही विवेकानंद सेवा मंडळाने स्टॉल लावला आहे। आमच्या वनवासी भगिनींनी तयार केलेली खूप काही हँडमेड प्रोडक्ट्स इथे अवेलेबल आहेत। तसेच इतरही भरपूर स्टॉल्स आहेत। स्टॉल नंबर 72 आमचा आहे। अवश्य भेट द्या 2 दिवसीय संक्रांत प्रदर्शन। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आयोजित केलेल्या प्रदर्शनामध्ये डोंबिवली नागरी सहकारीचा स्टॉल आहे। डोंबिवली नागरी सहकारी ही जुनी मल्टीस्टेट शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँक आहे। बँकेच्या विविध कर्ज योजना आणि ठेव योजनांचा सगळ्यांनी आपण लाभ घ्या। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव प्रीती निवर्गी। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आयोजित बोडस मंगल कार्यालयात सकाळी 9 ते संध्याकाळी 9 प्रदर्शन आयोजित केलं आहे संक्रांती स्पेशल ह्या निमित्ताने। आणि माझा इथे स्टॉल आहे, त्याच्यात विविध प्रकारच्या चकल्या आहेत। मूग चकली आहे, हिरवे मूग चकली आहे, विविध प्रकारचे खाकरे आहेत आणि गुळाचा ओरिजिनल चिकाचा वेलची आणि जायफळयुक्त खरवसही आहे। तर माझ्या स्टॉलला आणि इतर स्टॉललाही व्हिजिट द्या आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे खूप खूप त्यासाठी धन्यवाद।
एका मीटिंगमध्ये असल्यामुळे ते येऊ शकले नाही आहेत, परंतु या 2 दिवसात ते नक्की इथे येतील. त्यांच्या वतीने ज्येष्ठ नगरसेवक, ज्येष्ठ नेते सदा थरवळ, त्यांचे वडील इथे उपस्थित आहेत, त्यांचेही या ठिकाणी स्वागत. आणि ज्या हॉलमध्ये आपण हा कार्यक्रम घेतोय ते सचिन बोडस यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो.